नमस्कार, मी प्रवीण मोगल। सर्वप्रथम ॲग्रोफॅब परिवारातर्फे आपण जे आपलं मॉडेल सिलेक्ट केलेलं आहे हे हरिकेन सिरीज ही माझ्या मनाच्या अतिशय जवळची सिरीज असल्यामुळे यामध्ये या मशीनने तुम्हाला येत्या काळामध्ये काय काय फायदे त्या ठिकाणी सिद्ध होईल ते तर कळेलच, परंतु मशीनचा मेंटेनन्स कमीत कमी राखण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची तुम्ही काळजीपूर्वक त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे, हा व्हिडिओ फक्त तेवढ्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये हरिकेनच्या SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची एकदम इत्थंभूत माहिती देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह आहे, तो तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून वापर करत असताना यामध्ये कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली तर तुम्हाला त्याच्यातून अत्यल्प मेंटेनन्समध्ये तुम्हाला त्याचे फायदा घेता येतील हे या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओमध्ये ही हरिकेनची चेकलिस्ट आहे। चेक पॉईंट्स म्हणजे काय, कोणकोणत्या पॉईंटवर तुम्ही एकदम प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे हे या ठिकाणी दाखवण्याचा हा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे वाईड अँगल ग्रीसिंग। आता व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे वाईड अँगलला जे पॉईंट्स तुम्ही बघताय त्यातले काही पॉईंट हे कव्हरचे पॉईंट आहेत आणि काही पॉईंट हे आतमधल्या क्रॉसचे पॉईंट आहे, मधल्या फ्लॅंजचे पॉईंट आहे। काही पॉईंट जर तुम्ही बघितलं तर ते आतमधला जो ट्यूब आहे जो आत बाहेर आपण करत असतो त्याला देखील ग्रीसिंग करणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून ट्रॅक्टरला जोडल्यानंतर काही कारणास्तव जर आपला ट्रॅक्टर आतबाहेर होत असेल तर त्याच्यामुळे आतबाहेर होत असताना त्या ट्यूबला ग्रीसिंग करणं देखील त्या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं आहे। आणि बरेच शेतकरी फक्त क्रॉसला ग्रीसिंग करतात तर त्यांचं वाईड अँगलचं कवर लवकर खराब होऊन जातं। तर ते खराब होऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल तर त्याच्या प्लास्टिकचे जे ग्रीस पॉईंट आहे त्याला देखील त्या ठिकाणी ग्रीस करणं गरजेचं आहे। तुम्हाला चेकलिस्टमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे की तुमच्या वाईड अँगलला टोटल ग्रीस पॉईंट किती आहे। तर एकदम काळजीकाट्याने या सगळ्या ग्रीस पॉईंटला प्रॉपर ग्रीसिंग केलं तर तुमच्या वाईड अँगलला त्या ठिकाणी मेंटेनन्सला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही। दुसरा पॉईंट जो आहे तो ड्रॉबर ग्रीसिंग। आता आपण 3 पॉईंट लिंक ड्रॉबर घेतला असेल, स्ट्रेट ड्रॉबर घेतला असेल किंवा रिसेंटली लॉन्च झालेला आपला हायड्रोलिक ड्रॉबर घेतला असेल तर त्याच्यामध्ये कुठे बेरिंग दिलेलं आहे, कुठं बुश दिलेलं आहे तर त्याला ग्रीसिंग होणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। तर 3 पॉईंट लिंक ड्रॉबरमध्ये त्याला 4 ग्रीस पॉईंट येतात, त्याच्यामध्ये 2 पॉईंटमध्ये बेरिंग आहे तर 2 पॉईंटमध्ये बुश आहे। जो आपला स्ट्रेट ड्रॉबर आहे त्याला देखील आपण एक ग्रीस पॉईंट दिलेला आहे, तर जो हायड्रोलिक ड्रॉबर आहे त्याला देखील 2 ग्रीस पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे। तर त्याचं ग्रीसिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे। दुसरा प्रश्न पडत असेल कधी करावं तर तुमच्या गरजेनुसार, तुमच्या वापरानुसार, जर त्याचा वापर जास्त असेल तर हप्त्यातून एकदा करावं, मीडियम असेल तर 15 दिवसातून एकदा करावं, पण कितीतरी वापर कमी असेल तर महिन्यातून एकदा ड्रॉबरला आणि वाईड अँगलला ग्रीसिंग करणं हे कर्मप्राप्त आहे असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो। आणि त्याला ग्रीसिंग करणं ते किती इझी आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी ते ग्रीसिंग करायची आहे। दुसरा पॉईंट आम्ही सांगतोय इंटरमिडिएट शाफ्टचं ग्रीसिंग। इंटरमिडिएट शाफ्ट म्हणजे काय, तर आतमध्ये PTOने जो शाफ्ट फिरवता आहे त्याच्यापासून तर मागील बेल्ट पुलीला जे पॉवर देणारा जो शाफ्ट आहे त्याला इंटरमिडिएट शाफ्ट असं म्हणतात। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात का अशा पद्धतीने हात घालून आणि मागच्या बाजूचा पत्रा खोलून दोन्ही ठिकाणी तुम्हाला जे इंटरमिडिएट शाफ्टचे जे क्रॉस आहे ते डोळ्याने बघू शकतात। तर त्या दोन्ही शाफ्टला क्रॉसला आपल्याला ग्रीसिंग करणं या ठिकाणी गरजेचं आहे। हा शाफ्ट फिक्स असतो त्यामुळे त्याचं तुम्ही सीझनमध्ये एकदा जरी त्याला ग्रीसिंग केलं तरी त्याला ठिकाणी तितकं इनफ आहे, परंतु त्याला ग्रीसिंग करणं फार महत्त्वाचं आहे। बरेच शेतकऱ्यांचा तो जॉईंटचा क्रॉस खराबच होऊन जातो, त्याच्याच नंतर तुमच्याकडे ग्रीस होतं। तर मित्रांनो असं होऊ द्यायचं नसेल तर इंटरमिडिएट शाफ्टला आपल्याला सीझनमध्ये एकदा ग्रीस करणं अत्यावश्यक आहे। पुढचा पॉईंट आहे ॲक्सेल ग्रीसिंग। आपण यामध्ये व्हिडिओमध्ये बघू शकाल तर ADR नावाच्या इटालियन कंपनीचे ॲक्सेल आपण दिलेले, जे की आजच्या डेटमध्ये खूप सुंदर ॲक्सेल परफॉर्मन्स आम्ही मार्केटमध्ये बघतो आहे। तर त्याच्यामध्ये त्याला ग्रीस पॉईंट हा बाहेरच्या बाहेरून आहे, तुम्हाला बेरिंग काढण्याची कॅप खोलण्याची लगेच त्या ठिकाणी गरज नाही आहे। तुम्ही ह्या ग्रीस पॉईंटचा वापर करून त्याला ग्रीसिंग करून प्रॉपर जर ग्रीस त्याच्यामध्ये बसलं तर आतमधल्या बेरिंगमध्ये प्रॉपर ग्रीस राहील आणि जेणेकरून तुमची बेरिंग त्या ठिकाणी मेंटेनन्सला सामोरं जाणार नाही। आता चुकून जर आतल्या बाजूचं जे ग्रीस सील आहे ते खराब झालं किंवा बाहेरच्या बाजूची जर कॅप पडून गेली तर मात्र ते तुम्ही टाकायला त्या ठिकाणी कानागाडी करू नका, कारण ग्रीस सील आणि कॅप ही बेरिंगला चिखल पाणी याच्यापासून दूर ठेवते आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे। काही शेतकरी बेरिंग गेले तरी त्याच्यामध्ये कचकच आवाज येत असेल तरी वापरत राहतात, त्याच्यामुळे तुम्ही फोटोमध्ये जर बघू शकाल तर शाफ्टला डायरेक्ट असे गाळे पडतात। तर असे गाळे जर पडले तर तुम्हाला मात्र फार मोठ्या मेंटेनन्सला सामोरं जावं लागेल। त्यामुळे शक्यतोवर ग्रीसिंग ही महत्त्वाची आहे
आणि जर शक्य झालं तर वर्ष 2 वर्षामध्ये तुम्ही जर बेरिंग गेलेले जरी नसतील तरी शक्य असेल तर ते बेरिंग बदलून टाकत चला, जेणेकरून त्याची जास्तीत जास्त वेळ आपल्याला त्या ठिकाणी त्याच्याकडून सर्व्हिस मागता येईल. पुढचं आहे फिल्टर क्लिनिंग. आता बरेच शेतकऱ्यांना लो व्हॉल्यूममध्ये हे माहिती असेल किंवा नसेल तर या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगतो. लो व्हॉल्यूममध्ये स्प्रे मारत असताना आतलं जे पाणी आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणावर तापतं म्हणजे गरम होतं. ते गरम पाणी ज्यावेळेस ते सिस्टीममधून जात असतं तर बरेच शेतकऱ्यांना सवय असते की स्प्रे मारून झाल्यावर फिल्टर्स क्लीन करायचा. तर फिल्टर क्लीन करत असताना आमच्या समोर असे प्रॉब्लेम आलेले आहे की गरम पाणी स्प्रे मारल्यानंतर बरेच शेतकऱ्यांनी तो फिल्टर खोलला आणि खोलल्यानंतर ती जी जाळी आतमधली तीच गरम पाण्यामध्ये संपर्कात असल्यामुळे पिळून गेली. त्यामुळे हरिकेनचा फिल्टर हा नेहमी स्प्रे चालू होताना करायचा आहे, क्लीन करायचा आहे. स्प्रे मारून झाल्यानंतर शक्यतो त्याला जर खोललं तर जर खोलायचं असेल तर टाकीमध्ये अगोदर स्वच्छ गार पाणी टाका, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाका. ते फिल्टरमधून पास होऊ द्या. त्याच्यानंतर ती जाळी कडक होईल आणि मग तुम्ही नंतर त्या ठिकाणी फिल्टर खोलला पाहिजे असं या ठिकाणी मी आवाहन करतो. नाही तर आतमधली जाळी त्या ठिकाणी मेल्ट होऊन थोडी पगळून गेल्यानंतर तुम्हाला वेगळ्या मेंटेनन्सला सामोरं जावं लागू शकतं. कंट्रोलर सेटिंग. आता हरिकेनमध्ये कंट्रोलरमध्ये फक्त आपल्याला प्रेशर सेट करायचं आहे. तर सर्वप्रथम प्रेशर सेट करताना तोच महत्त्वाचा मुद्दा. हरिकेनला आपल्याला पूर्ण 540चा PTO या ठिकाणी लागणार आहे. तुमच्या ट्रॅक्टरच्या इंजिन RPMनुसार PTO RPM तुम्हाला जर माहिती असेल तर 2500 2000 जेवढ्या RPMला तुम्हाला 500चा PTO निघतोय तेवढे RPM अगोदर सेट करून घ्या आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तो प्रेशर 2 बारपर्यंत सेट करायचा आहे. त्याच्यानंतर नोजल चालू केल्यानंतर जर काही पॉईंटने तो कमी जास्त होत असेल तर तो परत सेट करून घ्या आणि जेणेकरून तुमचं पाणी एकसारखं प्रत्येक स्प्रेला जाणार, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. या पद्धतीने तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे. पुढचा जो आहे ते मिनिमम आणि मॅक्झिमम ट्रॅक्टर RPM. आता तुमच्या ट्रॅक्टरला 2500ला जर 540चा PTO निघत असेल तर तुमच्या ट्रॅक्टरनुसार जर स्टँडर्ड PTOला वापरायचं असेल तर 2500 RPM आणि इकॉनॉमी PTO पाहिजे असेल तर 2000 इंजिन RPM. इवन ट्रॅक्टरनुसार ते वेगळं बदलेल. तर तुम्हाला जी चेकलिस्ट आम्ही देतो आहे तुमच्या ट्रॅक्टरनुसार हे मशीन कुठल्या गिअरवर आणि किती RPMवर वापरायचं ते तुमच्या चेकलिस्टमध्ये मी तुम्हाला देतो आहे. त्याचाच तुम्ही त्या ठिकाणी विचार करावा, अन्यथा तुमचे कन्फ्युजन्स त्या ठिकाणी वाढू शकतात. पुढचं आहे ॲक्सेलरेटर सेटिंग हातामध्ये ठेवणे. आता हरिकेन हे जे फवारणी यंत्र आहे यामध्ये पूर्ण 540चा PTO त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की ते इंजिन RPM आपण हातामध्ये 2500 सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर गिअर टाकल्यानंतर एकसारखा RPMने आपला स्प्रे होतो आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. जर तो पायाखाली ठेवला असता तर बऱ्याचदा पायाला कळ लागते किंवा ट्रॅक्टर चालवत असताना दगड धोंडे डांबे डसके याच्यामध्ये ट्रॅक्टर RPM कमी जास्त होऊ शकतात. त्याच्याने आपल्या स्प्रेइंग परफॉर्मन्सवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्प्रे मारत असताना RPM हे हातामध्ये असणं महत्त्वाचं आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्याला आता हात घालतोय की एका साईडचा ब्रेक वापरू नये. आपण स्ट्रेट ड्रॉपर घेतलेला असावा किंवा 3 पॉइंटिंग ड्रॉपर घेतलेला असावा. तुम्ही स्प्रे हा गल्ली आडगल्लीच मारला पाहिजे. गल्ली आडगल्ली मारल्यानंतर एका साईडला गेल्यानंतर देखील शेजारच्या गल्लीत घालण्यासाठी एक साईडचा ब्रेक वापरू नये. तो मारल्यास त्याचा वाईड अँगलवर आणि ड्रॉपरवर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा प्रेशर त्याच्यामध्ये पडतो आणि त्याच्याने देखील तुमच्या मशीनच्या या 2 पार्टमध्ये बिघड होऊ शकतो. बऱ्याचदा शेतकऱ्याच्या डोक्यात असतं कमी PTO तर बंद केलेला आहे, बंद करून देखील एक साईडचा ब्रेकची ॲक्टिव्हिटी होता कामा नये असं आव्हान मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी करतो आहे. त्याच्यानंतर क्लिनिंगसाठी कुठल्या ॲसिडचा वापर करू नये. तर मित्रांनो, आपण जे मशीन घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकी हा प्लॅस्टिकचा पार्ट जरी असेल तरी त्याची केसिंग असेल किंवा खालची चेसिस असेल ही मेटलपासून बनलेली आहे आणि ॲसिड ट्रीटमेंट केल्यानंतर त्याच्या चेसिसला किंवा त्याच्या त्या ॲल्युमिनियम केसिंगला त्या ठिकाणी पिटिंग होऊ शकतं. ते त्याच्यामध्ये त्याला ते रस्टी होण्यासाठी परत होऊ शकतं. त्यामुळे शक्य होईल त्यावर ॲसिड ट्रीटमेंट त्या ठिकाणी 100% टाळणं हे आमचं तुम्हाला त्या ठिकाणी आव्हान राहील. ॲसिड ट्रीटमेंट करता कामा नये. पुढचं जे आहे की टायर एअर प्रेशर. आता तुम्ही सिस्टीममध्ये बघू शकता आपल्या ट्रॅक्टरच्या टायरामध्ये बरोबरच स्प्रेच्या टायरामधला प्रेशर हा 30 पॉईंट म्हणजे 30 बार असावा, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही तो प्रेशर जर सेट नाही केला तर कमी प्रेशरला जर टायर जर चाललं तर त्याची साईड वॉल त्या ठिकाणी खराब होऊ शकते. बऱ्याचदा कंपन्या
अशा कमी प्रेशरला जर चालवल्या तर ट्रॅक्टरच्या वॉरंटीला त्या ठिकाणी आपण त्याचं व्हायलेशन होऊन जातं, त्या आपल्याला वॉरंटीमध्ये क्लेम होत नाही। त्यामुळे टायरचा प्रेशर हा 30 पॉईंट असावा। जास्त प्रेशर जर झाला तर जनरली टायर आपटत आपटत चालतं, त्यामुळे 30 ते 35 लईत लई 40 याच्या पुढे आणि याच्या कमी प्रेशर त्या ठिकाणी ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या टायराकडनं जास्त लाईफ त्या ठिकाणी मिळवता येईल। पुढचा आहे पंप ड्राय चालू नये। आता इतर कंपन्यांप्रमाणे मी हे तरी नाही सांगणार का टाकीमध्ये 15 लिटर पाणी ठेवा, मात्र पाणी संपल्या PTO बंद करा असं या ठिकाणी मी आवाहन करेल। पाणी संपलं हे तुम्हाला कुठून कळतं तर 2 गोष्टीमुळे तुमचा प्रेशर ड्रॉप होऊ शकतो आणि नोझल हे चालू बंद होऊ शकतात। याच्यावरून तुमच्या ते लक्षात येईल की आतमधलं पाणी तुमचं संपलेलं आहे। या 2 ॲक्शनवरून तुम्हाला जेव्हा लक्षात येतं ते इमिडिएट PTO बंद करणे बंधनकारक ठरेल, कारण यामध्ये जो पंप लावलेला आहे त्याला मेकॅनिकल सील आहे। जर ते ड्राय चालवलं तर ते सील खराब होऊ शकतात आणि त्याच्याने तुम्हाला मेंटेनन्सला सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा हाच की पाणी संपल्या PTO बंद करणं बंधनकारक आहे। त्याच्यानंतर फॅन बेल्ट अलाइनमेंट। जनरली स्टार्ट करण्यापूर्वी आपला जो बेल्ट आहे तिथे एक विंडो दिलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, त्याच्यातून तुम्हाला बेल्ट दिसतो आहे आणि इकडे बेल्ट टेन्शनर पण दिलेला आहे। तर बेल्टचं टेन्शन कमी झाल्यास बेल्ट स्लिप मारतो आणि त्याची अलाइनमेंट खराब होण्याची त्या ठिकाणी भीती असते। त्यामुळे बेल्ट टेन्शन हे शक्यतो तुम्ही स्वतः नाही करायचं आहे, परंतु PTO सोडल्यानंतर जर मागे चक 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 आवाज येत असेल तर याचा असा अर्थ झाला की तुमचा बेल्ट स्लिप होतोय, याचा अर्थ तुमचे बेल्टचे टेन्शन कमी झालेले आहे। त्यावेळी टेन्शनरवर पहिल्यांदा आतला बोल्ट टाईट करून घ्या आणि नंतर बाहेरचं चेक नट टाईट करा आणि अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून तुम्ही परत त्याला छान पद्धतीने वापरू शकतात। परंतु ही ॲक्टिव्हिटी करत असताना आमचं टेक्निकल गायडन्स घ्या असं मी तुम्हाला आवाहन करतो। पुढचं आहे फॅन बेल्ट अलाइनमेंट अँड टेन्शन। आता पुढे जो पंप दिलेला आहे त्याला देखील फ्लॅट बेल्टचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे, त्याला देखील सेपरेट बेल्ट टेन्शनर दिलेला आहे। तर जनरली याच्यावर लक्ष ठेवणं बंधनकारक आहे की तुमच्या जो बेल्ट आहे त्याची अलाइनमेंट तर बदललेली नाही ना, किंवा तो स्लिप तर मारत नाही आहे ना। तर हे तुम्हाला 2 गोष्टी म्हणून कळू शकतं। एक, जर तुमचा प्रेशर वारंवार ड्रॉप होत असेल किंवा पंप प्रेशरच घेत नसेल तर याचा अर्थ कदाचित तुमचा फॅनच्या बेल्टची अलाइनमेंट किंवा त्याचं टेन्शन कमी झालेलं असेल। तर आमच्या टेक्निकल टीमच्या संपर्कात येऊन तुम्ही त्याच्यावर देखील मात करू शकतात, जेणेकरून तिथे देखील तुम्हाला जास्त मेंटेनन्सला सामोरं जावं लागणार नाही। आता यामध्ये हे सगळं छान पद्धतीने झालेलं नंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला दाखवतो आहे की पाणी बदलायचं कसं, त्याच्यानुसार बेल्ट आपल्या आतमधल्या ज्या मागच्या ज्या डिस्क आहे त्या बदलायच्या कशा, याचा एक शॉर्ट व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे। याच्यामधून तुमच्या लक्षात येईल का डिस्क कशी बदलायची आणि डिस्क दोन्ही बाजूला एक सारख्या राहणं बंधनकारक आहे। एका बाजूला 4 नंबर आणि एका बाजूला 6 नंबर असं होता कामा नये, दोन्हीकडून एक सारखं पाणी आपल्या याच्यामधून गेलं पाहिजे या ठिकाणी, असं मी आवाहन करतो। आणि ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या ज्या वेळेस तुम्हाला डिस्क बदलायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डिस्क बदलू शकतात, जेणेकरून तुमचं पाणी बदलायचं असेल तर डिस्क बदलणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। मित्रांनो, हरिकेन ही एक खरंच क्रांती या ठिकाणी ॲग्रोपॅप कंपनीने आपल्या शेतकरी मित्रांसाठी घडून आणलेली आहे। त्यातले तुम्ही या ठिकाणी येत्या काळामध्ये आमचं एक प्रकारचं एक्सपेरिमेंट केल्यानंतरचे तुम्ही ट्रायल्स आहात आणि त्या ट्रायलचे चांगले रिझल्ट ऑलरेडी आपण या ठिकाणी घेतलेले आहे। अजून तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून शेतीला अतिशय उन्नत बनवावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझा व्हिडिओ थांबवतो। धन्यवाद।